ठाणे बोरिवली टनेल प्रकल्पाला विरोध नाही, अप्रोच रस्ता युनी ॲबेक्स पर्यंत द्या, टोल नाका पुढे हलवा, वृक्षांची कत्तल थांबवा। ठाणे बोरिवली टनेल प्रकल्पाला आमचा विरोध नाही, मात्र आमच्या सोसायटीचा अप्रोच रस्ता हा पूर्वीप्रमाणे युनी ॲबेक्स कंपनीपर्यंत ठेवण्यात यावा, टोल नाका पुढे हलवण्यात यावा आणि वृक्षांची कत्तल थांबवावी, अशा प्रमुख मागण्या शनिवारी MMRDAच्या वतीने लावण्यात आलेल्या बैठकीत रहिवाशांनी लावून धरल्या। त्यानुसार आता प्रत्येक सोसायटीमधील सदस्य एकत्र येऊन एक कमिटी तयार करण्यात यावी। त्या कमिटीच्या माध्यमातून MMRDAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत स्वतःचे म्हणणे पोहोचावे, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी या बैठकीत दिली। तसेच रहिवाशांनी केलेल्या मागणीनुसार त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। ठाणे बोरिवली टनेलचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू झाले आहे। हा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगराखालून काढण्यात येणार असून त्याचे एक टोक ठाण्यातील मानपाडा येथील मुल्लाबाग भागात निघणार आहे। या ठिकाणी सुमारे 12,000हून अधिक नागरिक राहत आहे। परंतु येथील रहिवाशांनी केलेल्या आंदोलनानंतर शनिवारी स्थानिक रहिवासी, MMRDAचे अधिकारी, ठेकेदार आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली। यावेळी MMRDAच्या वतीने या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले। त्यात येथील रहिवाशांच्या मागणीनुसार टनेलचे काम हे 92 मीटर पुढे सरकवण्यात आल्याचा दावा यावेळी MMRDAचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जांभळे यांनी दिले। तसेच येथील 25 मीटरपर्यंत हरित पट्टा नष्ट झाला असला तरी टनेलच्या वरच्या बाजूस 2 टप्प्यात 5,300 मीटर हरित पट्टा विकसित केला जाणार असल्याचे सांगितले। तर रहिवाशांनी त्यांच्या आवारात वृक्ष लागवड करण्यास सांगितल्यास त्या ठिकाणी देखील वृक्ष लागवड केली जाणार आहे, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली। दरम्यान या प्रकल्पाला आमचा विरोध नसून गृहसंकुलाच्या येथून जाणारा रस्ता हा अरुंद झाला असून त्यामुळे येथील अप्रोच रोड हा युनी ॲबेक्स पर्यंत करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी रहिवाशांनी केली। तसेच येथील टोल देखील हटवण्यात यावे। हा रस्ता कसा जाऊ शकतो त्याचा अभ्यास देखील आम्ही केला असल्याची माहिती आशुतोष शिरोळकर, डॉक्टर लतिका भानुशाली, मोदी आदींसह इतर रहिवाशांनी केली। तसेच जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत येथील काम बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी देखील सतीश चिंचोळी यांनी केली आहे। ठेकेदारांवर कारवाई करा, या कामात रहिवाशांना धूळ आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत असलेल्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्या। तसेच MMRDAचे अधिकारी ठेकेदाराचे काम करतात का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। रहिवाशांनी जी मागणी केली आहे त्यानुसार अभ्यास करून पुढील दिशा ठरवण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले। तसेच वारंवार एवढ्या रहिवाशांनी एकत्र येणे शक्य नसून त्यासाठी प्रत्येक सोसायटीमधील काही ठराविक सदस्यांनी एकत्र येऊन कमिटी स्थापन करावी आणि त्या माध्यमातून पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। टनेलच्या विषयी कुठलाही विरोध नाहीये। त्यांच्या सोसायट्यांसमोरचा जो रस्ता आहे तो रस्ता कुठेतरी संपुष्टात येणार आहे, त्यांना खूप त्याचा त्रास होणार आहे। त्याचा जो एंट्री पॉइंट आहे, जो अंडरग्राउंड हा विषय आहे, लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने टनलला कुणाचाही विरोध नाहीये। विरोध आहे तो जो समोरचा त्याला जो जॉईंट होणार रस्ता कुठून स्टार्ट होणार, अप्रोच रोडचा जो विषय आहे त्याविषयी आम्ही चर्चा करतोय। आता या ठिकाणी बैठक झालेली आहे, नागरिकांनी काही मार्ग सुचवलेले आहेत, ते मार्ग त्या अधिकाऱ्यांना आम्ही इम्प्लिमेंटच्या दृष्टीने त्यांना निर्देश दिलेले आहेत। IIT असेल, त्यांचे काही एक्सपर्ट्स असेल, त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। टनलला कुणाचाही विरोध नाही, अप्रोच रोडला विरोध आहे। शेवटी बघा, हजारो लाखो लोकांचा फायदा होणार आहे, परंतु त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुद्धा अडचणी निर्माण होऊ नये, त्यांचं सुद्धा जनजीवन जगणं आहे ते मुश्किल होऊ नये, हे त्यांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं रास्त आहे। अप्रोच रोड टनेल नाही, जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत काम बंद करा। हे बघा, टनेलचं जे काम आहे ते त्या ठिकाणी काम सुरू आहे, जो टनेलचा जो कपड्याचं काम आहे। बाकीचं अप्रोच रोडच्या संदर्भात जो काही त्याचं कुठलंही काम अप्रोच रोडचं सुरू नाहीये आणि अप्रोच रोडचं जे काम आहे या बैठका घेऊन आम्हाला अशी आशा वाटते आणि आम्हाला कॉन्फिडंट आहे की नागरिकांचं म्हणणं खरं करता येईल, त्यांच्या म्हणण्यानुसार काम करता येईल। आज मुल्लाबाग परिसरातली नीलकंठ वूड, वेरेटन, सत्यशंकर, कॉस्मॉस लॉन्च आणि बाकीच्या जेवढ्या सोसायटी आहेत त्याच्या सगळ्या रहिवाशांनी गेले 1 वर्षापासून हा जो बोरिवली टनलचं काम चालू आहे त्याला घेऊन लोकांमध्ये जे अडचणी लोकांना निर्माण झाल्या होत्या आणि गेल्या एवढ्या वर्षापासून आमची जी मागणी होती की जी हे टनेल आहे
हे टनल आमच्या सत्यशंकरच्या पुढे जाऊन युनिमॅक्सच्या आसपास कुठेतरी ओपन करावा, म्हणजे आमची जी लाईफस्टाईल आहे, आमचा जो सिस्टम आहे तो तसंच मेंटेन झाला पाहिजे. पण गेल्या 1 वर्षापासून MMRDचे अधिकारी ह्या आमच्या लेटरला, आपल्या पत्राला, आमच्या RTIला उत्तर देत नव्हते. म्हणून गेले शनिवारी इथल्या सगळ्या स्थानिक रहिवाशांनी प्रोटेस्ट मोर्चा काढला होता आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा न्यूजपेपर आणि सगळ्या गोष्टी, सगळ्या बातम्या गेल्या आणि त्याच्यानंतर कुठेतरी MMRDA थोडंसं ॲक्टिव्ह मोड पण आला आणि गेले 15 तारखेला त्यांनी एक मीटिंग ऑर्गनाईज केली होती. बट काही कारणांनी त्यांना ती मीटिंग करता आली नाही. तर MMRDच्या अधिकाऱ्यांनी आज इथे ती मीटिंग ऑर्गनाईज केली आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातली जेवढे या प्रोजेक्ट इफेक्टेड पर्सन्स आहेत ते सुमारे 700 ते 800 लोक, महिला, पुरुष, बुजुर्ग सगळे येऊन आपल्या व्यथा त्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या. आमचे माननीय खासदार नरेशजी मस्के स्वतः या मीटिंगला आले होते आणि गेल्या 1 वर्षापासून तेही पाठपुरावा करत होते आणि आज त्यांच्या अध्यक्षतेमध्ये एक चांगली मीटिंग झाली आणि आज या मीटिंगमध्ये ठरलं की जे सोसायटीचे कोर कमिटीची लोक आहेत त्यांनी जो प्रपोजल त्यांच्या पुढे मांडलेला आहे ते MMRDचे अधिकारी आणि पुढच्या वीकला संजय मुखर्जी जे कमिशनर आहेत MMRD त्यांची एक जॉईंट मीटिंग करून आमच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्णरूपी कसे साकार करता येईल त्याच्यावर चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपींना केली अटक. वर्तकनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. ठाणे वर्तकनगर यशोधननगर येथे राहणाऱ्या वंदना माने आपल्या पतीसह सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉक करत असताना 2 अनोळखी इसमांनी मोटरसायकलवरून येऊन जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील चैन चोरत असताना वंदना माने यांनी चोरट्याचा हात धरून विरोध केला असता चोरट्याने त्यांना धक्का देऊन खाली पाडले व त्यांच्या गळ्यातील चैन खेचून मोटरसायकलवर पळून गेले. याबाबत तक्रार वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आणि त्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघ चौरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या व आरोपीच्या तपासासाठी पथक तयार केले. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण आणि त्यांच्या सहकार्यांनी तपासास सुरुवात केली. प्रथम फिर्यादी वंदना माने यांच्याकडून आरोपीच्या वर्णनाची माहिती प्राप्त करून घटनास्थळाचे व परिसरातील तांत्रिक माहितीने बारकाईने तपास करून आरोपी चितळसर, कापूरबावडी, खारेगाव, टोलनाका, मुंब्रा, डायघर, मानपाडा मार्गे अंबरनाथ शहराकडे पळून गेल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त करून त्यांना पळून जाण्याची संधी न देता मोठ्या शिताफीने यातील आरोपी जाफर युसुफ जाफरी वय 26 राहणार अंबोली कल्याण, संदीप गिरीशचंद्र प्रसाद वय 20 वर्ष राहणार अंबोली कल्याण यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. या दोघांना अटक करून तपासादरम्यान त्यांच्याकडून या गुन्ह्यातील तसेच इतर गुन्ह्यातील जबरी चोरी केलेला एकूण 3,90,240 रुपये किमतीचे सोन्याचे चैन व मंगळसूत्र हस्तगत केले. तसेच 1,20,000 रुपये किमतीचे 2 मोटरसायकल व 15,000 रुपयांचे 2 मोबाईल असा एकूण 5,25,240 किमतीचा मुद्देमाल हस्त केला. या आरोपींनी वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4 मार्च 2025 रोजी 5 ग्रॅम चेन, 22 मार्च 2025 रोजी 8 ग्रॅम चेन व 15 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, चितळसळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत 12 तारखेला 32 ग्रॅम चेन, कळवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 10 ग्रॅम चेन, नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरली
पल्सर मोटरसायकल खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शरीर विरुद्धचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याबरोबर इतर 8 गुन्ह्यांची सुद्धा कबुली दिली. असा प्रकार वर्तकनगर पोलिसांनी एकूण 14 गुन्हे व 1 शरीर विरुद्धचा गुन्हा असे एकूण 15 गुन्हे आरोपींकडून उघडकीस आणले. आपल्याकडे वर्तकनगर पोलीस स्टेशनला फिर्यादी वंदना प्रकाश माने यांनी आपल्याला एक दिनांक 12/3/25 एक फिर्याद दिली होती. त्याच्यामध्ये सकाळी 6 वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आईमाता चौकाच्या ठिकाणी एक 2 अनोळखी चोरट्यांनी त्यांची जी सोनसाखळी आहे चेन ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून नेली होती. त्या अनुषंगाने आपल्याकडे 229/2025 असा BNS 304(2), 309(4) आणि 3(5) असा BNSच्या ह्या सेक्शनखाली गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे PSI चिंतामण आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती. तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उघडकीस आणला आणि यातील जो आरोपी आहेत जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघंही राहणारे आंबिवलीचे आहेत. दोन्ही आरोपींना त्यांनी 2 तारखेला अटक केली 2 एप्रिलला आणि त्यांच्याकडून साधारणतः 5,25,240 रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. त्यामध्ये 3,90,000चं सोनं आहे. त्याचबरोबर 2 मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहेत. त्याचबरोबर 2 मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त केलेले आहेत. आता सदर आरोपींच्याकडे आपण अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून जवळजवळ 8 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याच्यामध्ये वर्तकनगरचे 4 गुन्हे आहेत, चितसर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा आहे, कळवा, नवघर आणि खडकपाडा पोलीस स्टेशन असे 8 गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आलेले आहेत. अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहे. त्याच्यामध्ये टोटल 14 गुन्हे म्हणजे 8 गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे. त्याचबरोबर याशिवाय 14 गुन्हे आणि 1 बॉडी ऑफेन्स आहेत. असे जवळजवळ 15 गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असल्याचं आपल्याकडे निष्पन्न झालेलं आहे. त्यांची मोडस अशीच होती की जे मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा रस्त्यावर फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकटे जाणारे आहेत तर त्यांच्यावर पाळ ठेवून त्यांची चेन स्नॅच करणं ही त्यांची मोडस होती. हां, आता एक आरोपी इराणीच आहे, यामधला जाफर आहे तो. आणि याच्याशिवाय त्याचे जे आधीचे आरोपी आहेत आधीच्या गुन्ह्यातले त्यांच्याकडे आपण तपास करत आहोत. तर दोघेही आरोपी हे आंबिवली भागातलेच आहेत, कल्याण. तर 15-16 गुन्हे यांच्यावर आहेत, यांच्यावर ठोस काय कारवाई पुढे करणार? हो, आता आपण याचं सगळं जे जुनं रेकॉर्ड आहे आरोपीचं ते सर्व रेकॉर्ड आपण वेगवेगळ्या पोलीस स्टेशनकडून कलेक्ट करत आहोत आणि जे कुठल्या कायदेशीर ज्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीनं करता येईल कारवाई त्या पद्धतीनं आपण ठोस त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. याच्यामध्ये साधारणतः 20 फेब्रुवारी पासूनचे 35 मोबाईल आपण आतापर्यंत रिकव्हर केलेले आहेत. साधारणतः 10,50,000 रुपये किमतीचे ते आहेत जे आपण आज हस्तांतरण करणार आहोत. ठाण्यात केंद्र सरकार व ईडी विरोधात काँग्रेसचे आंदोलन. मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत द्वेषपूर्ण भावनेतून व सूडबुद्धीने नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची मालमत्ता जप्तीसाठी सुरू असलेली कारवाई तसेच काँग्रेसच्या नेत्या खासदार सोनियाजी गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सह इतर ज्येष्ठ नेते मंडळीवर सत्तेचा दुरुपयोग करून चार्जशीट दाखल करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण असून देशभरातील ईडी कार्यालयाबाहेर आंदोलने केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या सूचनेनुसार ठाण्यात कोकण सहप्रभारी UB व्यंकटेश यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कोकण सहप्रभारी UV व्यंकटेश म्हणाले की नॅशनल हेराल्ड प्रकरणात कोणताही घोटाळा झालेला नाही. ही एक राजकीय दृष्टीने प्रेरित कारवाई आहे. एका षडयंत्राचा भाग म्हणून गांधी कुटुंबाला लक्ष्य केले जात आहे. सत्य आणि न्यायाच्या बळावर आम्ही या लढ्याला सामोरे जाऊ. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी माननीय अशोक शिंगारे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. या आंदोलनात ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, प्रदेश पदाधिकारी चंद्रकांत पाटील, संतोष केणे, ठाणे ग्रामीण अध्यक्ष दयानंद चौरघे, कल्याण शहर अध्यक्ष सचिन पोटे, उल्हासनगरचे अध्यक्ष रोहित साळवे, भिवंडी काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल रशीद ताहिर मोमीन, ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातील विविध फ्रंटल व सेलसह सर्व स्तरातील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोदी के खिलाफ नहीं, बीजेपी के गवर्नमेंट और मोदी को इंक्लूड करके जो आजकल देश में जो नफरत फैला रहे उसके मोहम्मद का दुकान खोलने के लिए बोल रहे. देखो आजकल AJL और नेशनल हेराल्ड पेपर का ऊपर सोनिया गांधी और राहुल जी के ऊपर FIR फाइल किए, जिसका कोई मकसद ही नहीं है, जिसमें कोई तकलीफ ही नहीं, तकसीर भी नहीं है, खाली आदमी को डाइवर्ट करने के लिए ये लोग लोगों को खाने में नहीं डाल रहे, भूखे में मार रहे, काम नहीं दे रहे और महंगाई कर रहे और करप्शन इतना ज्यादा हुआ है, आपको मालूम है महाराष्ट्र में क्या हो रहा है करके. उसके खिलाफ डाइवर्ट करने के लिए आदमी लोगों को ऐसा नया नया बहाने लेके आ रहा है. ये नया मुद्दा क्या भी नहीं है. नेशनल हेराल्ड है, इंडिपेंडेंस का पहले का है, ऐसा आज का पेपर नहीं है. ये अपना बीजेपी मनमानी कर रहा है, पूरा जो है वो नागरिक के ऊपर लाद रहा है. नागरिक के ऊपर लग रहा है ना, नागरिक को मालूम हो रहा है क्या पेट्रोल मिल रहा है, क्या रेट में बेच रहा है, कितना पैसा बना रहा है सेंट्रल गवर्नमेंट करके. और GST आप खाओ पियो बच्चे का मेडिसिन लो उसमें भी GST लग रहा है. अब हर सिलेंडर का क्या भाव है सब लोग आज मालूम हो रहा है, लोगों को बहुत तकलीफ है. उसीलिए हम कांग्रेस पार्टी इधर चौहान और उनका दोस्त लोग सबका नेतृत्व में आज एक इधर आंदोलन करके लोगों को बताना है कि ये क्या हो रहा है करके, और जिला अधिकारी को एक निवेदन पत्र देने का भी है. वेंकटेश जी, अभी जो बीजेपी सरकार है ये महंगाई और इसके बारे में बात नहीं कर रही है, खाली इस सब के बात कर रही है. नहीं, उनके पास कोई मुद्दा नहीं है, सब जल गया. अभी देखो प्रधानमंत्री, देश का प्रधानमंत्री है, मणिपुर भारत का नहीं है क्या? लाखों लोग मर गए उधर, उधर जाने के लिए टाइम नहीं है. खाली राम बनाओ, घंटा मारो, थकड़े उठाओ, फोन मारो, बोलते हैं. अरे लोगों को खाना दो, काम दो, ये काम नहीं हो रहा है. महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आक्रोश. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यात राज्य आणि केंद्र सरकारला अपयश येत आहे. दिवसेंदिवस खाद्यतेल, इंधन, सिलेंडरचे दर वाढत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ऋताताई आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांच्या उपस्थितीत दुचाकी आडवी करून जोरदार निदर्शने करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले असून तेल, धान्य, कडधान्य, घरगुती गॅस, इंधन यांचे दर गगनाला भिडत आहेत. मात्र त्याचे कोणतेही सोयीस्कर सरकारला नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात गाड्या घ्या, सायकली द्या, महागाई कशासाठी, गद्दारांच्या सोयीसाठी, 50 खोके महागाई ओके, महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी, बहुत हो गई महंगाई की मार, चलो हटाए मोदी सरकार, सरकार खाते पेट्रोलवर दलाली, डायन झाली महागाई, भ्रष्ट झाले सरकार म्हणून झाला महागाईचा हाहाकार, अशा घोषणा दिल्या. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना ऋताताई आव्हाड यांनी इथे दुचाकी आडवी पाडून आंदोलन करण्यात आले. मात्र या देशाची अर्थव्यवस्थाच धारातीर्थी पडली आहे. आपल्या देशातील महागाई कमी करण्याचे कोणतेही धोरण आखले जात नाही. आता महागाई कमी करण्यासाठी जनतेने काय करावे हे तरी सरकारने सांगायला हवे.
आपल्या देशाने अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही. आपले नेतृत्व अमेरिकेला घाबरते की काय हे माहीत नाही. मात्र हे सरकार भूमिकाच घेत नसल्याचे दिसून येत आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे या देशातील अल्पभूधारक शेतकरी मृत्यूपंथाला लागले आहेत. त्यांचे कोणतेही सोयरसूतक या सरकारला नाही असे सांगितले. सुहास देसाई यांनी सध्या पेट्रोल आणि डिझेलवर कंपन्यांकडून प्रति लिटर 15 रुपयांची बक्कळ कमाई होत आहे, तर सामान्यांच्या खिशातून राजरोज लूट केली जात आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किमती 4 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे, तरी सरकार पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवून जनतेच्या पैशांची लूट करत आहे अशी टीका केली. तर प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी हे सरकार आम्हा महिलांना बावळट समजत आहे. महिलांना 1500 रुपये देऊन मते विकत घेतली आहे. हे सरकार नोट फॉर वोटचे आहे. या सरकारने आजवर महागाईबद्दल कोणतेही धोरण आखलेले नाही. त्यामुळेच आम्ही हे आंदोलन जनतेची प्रतिनिधी म्हणून करत आहोत. आजचे आंदोलन प्रतिदिनिक आहे. यापुढे आमचे आंदोलन हे अधिक तीव्र असणार आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनाही आता महागाई आहे. सगळ्यांचे पगार वाढत नाही आहेत, पण जो काही इन्फ्लेशनचा जो इंडेक्स आहे तो मात्र पगाराच्या कमीत कमी 1.5 जास्ती वाढतोय. आणि आपल्याकडे पर कॅपिटा इन्कमची एवढी वाढ नाही आहे, पण महागाई भयानक आहे. तर डिअरनेस अलाउन्स पण गव्हर्नमेंटने तेवढाच द्यावा. आणि डिअरनेस अलाउन्स काय सगळ्यांना मिळत नाही. प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जे कामं करतात त्यांच्या नोकरीची शाश्वती नाही आहे. तर त्यामुळे त्यांनी कुठे जायचं, किंवा जे रोजंदारीवर मजूर कामं करतात त्यांनी कुठे जायचं. त्यालाही मीठ मसाला डाळ तांदूळ, ठीक आहे तुम्ही डाळ तांदूळ फुकट देत आहे, पण सगळ्यांना ते मिळत नाही आहेत, आम्हाला माहिती आहे. त्याच्यासाठी इतका त्रास आहे माहिती आहे का तुम्हाला. ते थंब नाही मॅच होत आणि काय 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 जे काय आहे ते आहे. पण आमचं एकच म्हणणं आहे की काँग्रेस जेव्हा सत्तेमध्ये होती त्यावेळेला हेच सरकार ऑपोजिशनमध्ये होतं आणि थोडीशी महागाई झाली की हे सगळं उलटापालट करायचं. मग आज ती लोक जेव्हा सत्तेमध्ये आहेत तेव्हा एवढी महागाई वाढली, तर त्यांना असं नाही का वाटत की आपण काहीतरी करावं? करा ना, तुम्ही पण करा. स्मृती इराणीजी कुठे आहेत आता? सिलेंडर घेऊन बोंबा मारत होत्या. आमच्याकडून तिकडे आंदण गेलेल्या वाघताई कुठे आहेत आता? बोला ना. तुम्ही सगळ्यांच्या पर्सनल गोष्टींवर बोलण्यामध्ये आयुष्य वाया घालवताय. मग आता ह्या गोष्टीवर बोला. तुम्हाला आमदार केलंय ना वाघताईनं, आहेत ना त्या MLC. मग तुम्ही लोकांचे प्रश्न कधी मांडणार? फक्त दुसऱ्यांच्या पर्सनल आयुष्यावर बोलून राजकारण होत नसतं. मला त्यांना एवढंच सांगायचंय, सगळ्यांनी जागे व्हा, सगळ्यांनी एकत्रित आंदोलन करा. बोलायला गेलं तर प्रश्न खूप आहे, पण सध्या आजचा महागाईवरचा प्रश्न आहे. घरच्या मेंटेनन्सवर सुद्धा GST लावण्यात आलेला आहे. आता कुठेतरी सर्वसामान्यांच्या राहणीमानावर मग आता लाखो करोडो रुपयांचं कर्ज माफ करायचंय ना त्यांना, राईट ऑफ करायचंय. पैसा कुठनं आणणार? त्यामुळे आता काय त्यांना तरायला एकच मार्ग आहे, GST आहे. आणि असं काही नाही आहे की तुम्ही मॅनेज नाही करू शकत. ऑइल कंपन्यांशी बोलून ही लोक थोडेफार दर स्थिर ठेवू शकतायत, असं काही जरुरी नाहीये. कारण ऑइल कंपन्या ह्या कोणासाठी करतायत सगळं? किंवा तुमचं ट्रान्सपोर्टेशन, डिस्ट्रीब्युशन ह्याच्या सगळ्यावर जर का ह्यांनी मॅनेज केलं व्यवस्थित तर होण्यात सुटण्यासारखे प्रश्न आहेत. पण यांना तर आता काही करायचंच नाहीये. एकमेकांना शिव्या घाला, उखाळ्या पाकाळ्या घाला, गडे मुर्दे उकडा आणि देवळं बांधा आणि मशिदी तोडा. सध्या एकच चाललंय बस. आणि सगळ्यांच्या जमिनी स्वतःच्या खिशात कशा घालता येतील याच्यावर सगळी बुद्धी यांची वाया होते. म्हणजे एक सुशिक्षित नागरिक म्हणून बाकी राजकारणातलं सोडून द्या की खूप जी सिच्युएशन आहे ना ते अतिशय खूप वाईट आहे आपल्या देशातली आता तरी सामान्य लोकांच्या दृष्टीने. त्यामुळे ह्याच्या आधी की फार काही मोठं काही कोणी पाऊल उचलेल, सरकारने थोडंसं याच्याकडे लक्ष द्यावं. काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालेला आहे. मला असं वाटतं की आता जनतेने पण थोडंसं आक्रमक व्हायला पाहिजे. की आता हे धर्माधिष्ठित कबर, मशिदी, मंदिरं हे सगळं आता बहुतेक लोकांनी पण आता समजून घ्यायला पाहिजे की ह्याच्या आड किती आपल्या